सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। महानगरपालिकेच्या माध्यमातून ते काम चालू आहे। दोन्ही कामाची ज्या कामाची निविदा दिली होती, ज्या कामाचं त्यांना प्राकलन भेटलं होतं, त्या प्राकलनाच्या प्रमाणे काम चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे अजून ते पैसे महानगरपालिकेला ट्रान्सफर झालेले नाहीत। मध्यंतरीच्या काळामध्ये महानगरपालिकेने एमएमआरडीला पत्र दिलं होतं आणि एमएमआरडीच्या माध्यमातून त्या पत्राला त्यांनी उत्तर देऊन ते पैसे ट्रान्सफर करून ती निविदा प्रक्रिया होणार आहे म्हणून ती निविदा प्रक्रिया कोणाच्या बाजूकडून कोणी घ्यायची, एमएमआरडीने घ्यायची का महानगरपालिकेने घ्यायची, यावरनं त्यांचे पत्रव्यवहार चालू आहे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे तिथे असलेलं बांधकाम निष्कर्षण करणे, ते प्लॉट लेवल करून त्याचं मेजरमेंट प्रमाणे तिथे आखणी करून ज्या गोष्टीचं निविदा झाली होती त्या निविदेप्रमाणे ग्राउंड लेवलचं एका स्लॅब पर्यंतचं काम मला वाटतं पूर्ण झालेलं आहे। आपण जाऊन बघू शकता। उद्यापासून तुमचे पक्षीय संबंध कसे असतील? एकदम मधुर। पक्षाचा संबंधच नाही। पक्षाचा याच्यामध्ये शिवसेना बीजेपी अबद्ध राहणार। तुमची वैयक्तिक लढाई सुरू राहणार। वैयक्तिक बघा, माझ्यावर जर का कोणी टिप्पणी केली मी त्याच्यावर टिप्पणी करणार। त्यांनी पक्षाबद्दल बोललं असतं तर मी आज सगळे नगरसेवक घेऊन इथे बसलो असतो, संपूर्ण नगरसेवक घेऊन इथे बसलो असतो। परंतु त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केलेली आहे आणि प्रदीप रामचंद्रांनी वैयक्तिक टिप्पणी करताना त्यांनी बीजेपीच्या सगळ्या नगरसेवकांना आमदारांना बसवलंय तर ते अध्यक्ष आहेत। मगाशी आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा संधी साधूपणा केला असेल आणि त्या संधीचा फायदा घेऊन सगळ्यांना बसवला असेल। तुम्ही आता बोलताना असं सांगितलं की माझं कोणतंही ऑफिशियल रिलेशन असेल तर त्या ठेकेदाराबरोबर दाखवून द्या। हो, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे का तुमचं अनऑफिशियल रिलेशन आहे? नाही, अनऑफिशियल रिलेशन आता नंदू माझे आई महापौर असताना, मी नगरसेवक असताना उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रक्रिया निवेदनाच्या होत होत्या तर संपूर्ण या ठेकेदारांबरोबर आमचे संबंध आहेत। संबंध इन सेन्स आमच्या प्रभागामध्ये लाईटचं काम होतं, नालीचं काम होतं, गल्लीचं काम होतं, रोडचं काम होतं। सगळ्या प्रकारचे ठेकेदार ह्या माझ्या प्रभागामध्ये गेल्या 15 वर्षापासून माझ्या नगरसेवक असल्यामुळे या प्रभागामध्ये येतात। ठेकेदारांचं आमचं जे संबंध आहेत ते संबंध कामापुरते त्यांना मिळालेल्या निविदेकडनं झालेल्या पूर्ण काम करून करण्यापुरते जाऊत, त्यांच्याकडनं कुठलाही लोभ याच्याकरता आमचा संबंध नाही। बरं, एक प्रश्न असा आहे की आपली आई महापौर होती त्या काळामध्ये त्यांच्यावर असे आरोप झाले, फाईल चोरी किंवा इतर आरोप झाले, तरी त्याच्यानंतर त्यांना ते ठेकेदारीची पद्धत जी आहे म्हणजे जे सगळ्या टेंडर वगैरे त्यांनाच भेटले, याच्याबद्दल काय बोलणार? हा प्रश्न आपण खरं म्हटलं तर त्यांना पत्रकार परिषदेमध्ये करायला पाहिजे होता की तुम्ही फाईल चोरीच्या आरोपानंतर तुम्ही जी वारी करून आलात त्या वारीनंतर पुन्हा तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही ते काम करण्याकरता धडपड करतात, मुलाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रशासनावर दबाव आणतात, कुठलं काम व्हायला पाहिजे म्हणून कसे पेपर फिरवायला पाहिजे ते बघतात। पेपरची अफरातफर करण्यासाठी प्रदीप रामचंद्रांनी पेक्षा दुसरा माणूस तुम्हाला दाखवायची गरजच नाही। त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं की पेपरची आणि फायलीची अफरातफरी कशी करतात ती। बदल्यांमध्ये अध्यक्ष बीजेपीने दिलेला आहे। अध्यक्ष हा बीजेपीचा आहे, बीजेपीचा अध्यक्ष आहे। बीजेपीच्या अध्यक्षाच्या नात्याने आम्ही सगळे बरोबर आहोत, परंतु त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी केली असल्यामुळे मी त्याच्या वैयक्तिक त्याचा तुम्हाला खुलासा करतो। बदल्यांमध्ये तुम्ही पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नेमणुका करता, आयुक्तांशी तुमचे आर्थिक व्यवहार होतात असाही त्यांनी एक आरोप केलाय। नंदूजी, मला तेच म्हणणं आहे की मी उद्या सांगेन की एखादा अधिकारी बदली करायचा आहे म्हणून बदली होईल का? प्रशासक प्रशासनाच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांच्या चाकोरीमध्ये राहून ते काम करत असतात। आपणही जे बोलतात त्याबाबत आपल्याकडे काही पुरावा आहे का? आपण जे मला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल आपण मला काही एखादा फोटो दाखवू शकता का की कुठे मी कोणाकडे बसून काय पैसे घेतले असं काही तुम्ही मला चित्र उभं करू शकता का? बोलताना मी पण काही पण बोलीन, परंतु करणं आणि बोलणं
जसं ऐकणं आणि बघणं याच्यामध्ये 4 बोटाचा अंतर आहे, त्याप्रमाणे हे करणं आणि सिद्ध करणं याच्यामध्ये ह्या कागदाचा अंतर आहे. हे कागद आपण दाखवले पाहिजे. आज तुम्हा दोघांच्या ज्या पत्रकार परिषदा झाला त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये टेंडर वॉर सुरू झाले आहे. माझं कुठलंही टेंडर वार नाही. उद्या कुठल्याही कंपनीला काम मिळालं उल्हासनगरमधनं तरी पण ते चांगल्या दर्जाचंच व्हायला पाहिजे याच्याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे. मला कोण ठेकेदार काम करतो हे बघण्यापेक्षा तो कसं काम करतो हे बघणं माझं काम आहे. या शहरातला एक सुज्ञ नागरिक, या महानगरपालिकेचा एक माजी सदस्य म्हणून शहरामध्ये मला बघायचा हा संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तो कुठलाही ठेकेदार असो, ज्याचं काम चांगलं त्याला आम्ही बरोबर घेऊ, ज्याचं काम चांगलं नाही त्याच्या विरुद्ध आम्ही नक्कीच आवाज उठवू. तुमचे मुख्यमंत्र्यांबरोबर चांगले संबंध आहेत आणि भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं असं तुम्हाला वाटतं? आदरणीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आशीर्वाद हा मला आहे, हा सर्वसूत आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु ज्यांनी आरोप केला त्या आरोप करणाऱ्या माणसाला त्यांच्यापर्यंत नेणं म्हणजे मला असं वाटतं की सूर्याला देवा दाखवण्यासारखं आहे. ते नका, तुम्ही त्याची तुलना नका करू प्लीज. उल्हासनगर महापालिकेमध्ये सिटी इंजिनियर नाही, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाही आहेत. 600 कोटीचं मलनिसारांमध्ये काम चालू आहे. वॉटर सप्लायचं 120 कोटीचं काम चालू आहे. महापालिकेमध्ये नगररचनाकार मुळेवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि महापालिकेतला एक जेई आहे जो पीडब्ल्यूडीचा सिटी इंजिनियर होऊन बसलाय. अशी परिस्थिती असताना पालिकेत भ्रष्टाचार नाही होणार तर काय होणार? सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री पाठवत का नाही अधिकारी? अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये या अगोदर सुद्धा आम्ही शासनाला कळवलेलं आहे. शासनाच्या माध्यमातून काही अधिकारी पण आपल्याकडे आले. मागे एकच उपायुक्त होते, आता तुम्ही बघितलं उपायुक्त आले. अजून काही अधिकारी येण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासन प्रशासनाचं काम करतंय. विभागाच्या कपाटातून फाईल काढून नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. रामचंदानींचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे. रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे असं बोललं जात आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे की स्वतः भ्रष्टाचार करायचे, स्वतः ठेकेदारी करायची, स्वतःच्या मुलाला कामं मिळायला पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा, हे सगळं काम आपण स्वतःहून करायचं आणि दुसऱ्यावर आरोप लावायचे, ते पण बिनबुडाचे आरोप. भ्रष्टाचार कुठल्या प्रक्रियेत झालेला आहे, कुठल्या टेंडरमध्ये झालेला आहे, त्याबाबत चौकशी करण्याचा सगळा अधिकार हा आयुक्तांना असतो. आजकाल आपण बघत असाल की सगळ्या सन्मान्य पत्रकारांना माहिती आहे की आपण लोकशाहीचे आधार चौथे स्तंभ आहात आणि तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया माहिती आहे की आता हे सगळी जी प्रक्रिया, निविदा प्रक्रिया ही ऑनलाईन चालते. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये उल्हासनगरचं टेंडर महाराष्ट्रात नाही भारतातनं कुठलाही माणूस भरू शकतो आणि त्या अटी शर्तीनुसार त्याला ते प्रमाण त्याचं बघून महानगरपालिका प्रशासन त्याला टेंडरची निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याला काम देत असते. आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही की कोणी सांगितलं कोणाला काम दिलं, कारण का त्या अटी शर्ती असतात. त्या अटी शर्ती हे प्रशासनाचा भाग आहे, ते त्या पद्धतीने करतात, ते त्या पद्धतीने ते टेंडर प्रक्रिया होती आणि ते टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर ते काम मिळतं. मुळात त्यांनी जे सांगितलं की यामध्ये अरुण आशान कमिशनरकडे बसतात, कमिशनरकडे बसून सगळं काम करतात, तर हो मी काम करतो, पण मी विकासाची कामं करतो. आज प्रशासक म्हणून आयुक्त आहेत, सन्मान्य ह्या महानगरपालिकेचा मी पण एक सदस्य राहिलेलो आहे. आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकासाची कामं चालली आहेत त्याच पद्धतीने विकासाची कामाची गंगा ह्या उल्हासनगरमध्ये आलेली आहे आणि त्या कामाचा पाठपुरावा करण्याकरता मी आयुक्तांकडे बसतो. हो मी जातो, मी प्रशासनाला विचारतो. आज रस्त्याची कामं चालू आहेत. कालच आपण बघितलं की आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मलनिस्सरणासाठी, पाणी पुरवठ्यासाठी उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं की ही कामं अमृतमधनं सगळ्या संपूर्ण महानगरपालिकेत झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचा समावेश आहे. तर ही प्रशासकाच्या माध्यमातून होणारी कामं बरोबर आहेत का नाही
काही आमच्या नगरसेवकांचे प्रश्न असतील, काही लोकांचे मुद्दे असतील, काही समस्या असतील, तर त्याच्याकरता मला आयुक्तांकडे जावं लागतं. काही लोक आमच्याकडे समस्या घेऊन येतात, कारण माझी आई ही माजी महापौर असल्यामुळे लोकांचा लोकजनसमुदाय आजही महापौरांच्या नात्याने आम्हाला भेटायला येतो, मान देतात. त्यामुळे आईकडे आल्यानंतर मी या महानगरपालिकेचा सदस्य म्हणून जातो. त्यामुळे भ्रष्टाचार कुठल्या बाबतीमध्ये हे प्रदीप रामचंदानी सिद्ध करू शकले नाही. त्यांनी फक्त तुम्हाला नाव घेता 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 नंतर नाव घेतलेलं आहे, परंतु त्या नाव घेण्यामध्ये त्यांनी कुठलाही आरोप जो केला तो आरोप त्यांनी सिद्ध केला नाही. किंबहुना मीच ते त्यांचं काम, त्यांची काम करण्याची पद्धत आणि महानगरपालिकेचा त्यांचा काय संबंध आहे हे तुम्हाला मीच सांगतो. कारण ते एक ठेकेदार म्हणून या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये परिचित आहेत. त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांपासून ही ठेकेदारी पद्धत सुरू झाली. मग त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, कारण त्यांनी मगाशी आपल्याला भाषणामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मुलाचा उल्लेख केला, म्हणून मी त्यांच्या मुलाचा उल्लेख करतो की त्यांनी सांगितलं की माझा मुलगा पण ठेकेदारी करतो. ठेकेदारी करत असताना त्यांच्यावर, मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की त्यांच्यावर जे आरोप झालेत ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठल्या नगरसेवकावर आरोप झाले नाहीत. त्याच्यानंतर काय झालं हे करण्यापेक्षा त्यांनी ती कृती केली. ती कृती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोणावरही आरोप करण्याच्या अगोदर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की आपण आज कोणाबद्दल बोलतो आहोत. माझ्याकडे हे एक कागद आहे की माझ्याच प्रभागामध्ये पाईपलाईनचं काम करत असताना जीआय पाईप याचा सगळा भ्रष्टाचार केला होता. आणि त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्याच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचं काम हे पालिका प्रशासनाने केलं होतं. याच्यामध्ये माझ्याच प्रभागामध्ये होतं ना. मग याच्यामध्ये हे जे असे काम आहेत आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्यांना काळ्या यादीत टाकलेलं आहे म्हणून. तर स्वतःच गुन्हे करायचे, स्वतःचे गुन्हे झाकण्यासाठी प्रशासनावर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडनं दबाव आणायचा. दबाव आणून आता ते सन्मान्य आज ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद म्हणून ते बसले होते, मला असं वाटतं की अधिकृतपणे ते जरी बसले असतील तर त्यावेळेस संपूर्ण त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त आमदार, अजून एक नगरसेवक आणि ते स्वतःच बोललेले आहेत, जर का कुठली प्रक्रिया आणि कुठल्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराची 100% चौकशी व्हायलाच पाहिजे. मग तो कोणी असो, कुठलाही ठेकेदार असो, अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आता दुसरं एक प्रकरण माझ्याकडे असं आहे की त्यांनीच एक अनियमितता केलेली आहे. त्यांच्याकडे महानगरपालिकेचा ठेका होता कामगार पुरवण्याचा. त्या कामगार पुरवण्याच्या ठेक्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्यांच्याकडनंच ही चौकशी सुरू आहे. 32-37 लाख रुपये त्यांच्याकडनं घेण्याची प्रक्रिया चालू आहे. मग ही प्रक्रिया दाबली कशी जाईल म्हणून कुठेतरी कोणाचं तरी नाव घ्यायचं, प्रशासनाचं नाव घेऊन कोणाला तरी टार्गेट करायचं आणि टार्गेट करून आज तुम्हाला मी दाखवतो. हे मला दाखवायचं नव्हतं, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप केले त्या पद्धतीने हे रामचंदानी त्यांच्या कंपनीने काय काय कुठे कुठे काय केलेलं आहे आणि ते पैसे अजून अद्यापर्यंत प्रशासनाने का भरून घेतले नाही, त्या प्रक्रियेचं काय झालं, महानगरपालिकेकडनं मी पण मिळवलेले आहेत. महानगरपालिका प्रशासन कुठलंही काम झालं तरी एक सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांच्याकडे जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता तपासून बघू शकतो, किंबहुना माहितीच्या अधिकारात घेऊ शकतो, अपील दाखल करू शकतो, त्याच्यामध्ये तो त्या संपूर्ण गोष्टीचा उहापोह करू शकतो. मुळात आपण स्वतः चुकीची कामं करायची, चुकीच्या पद्धतीने कामं मिळवण्याकरता प्रशासनावर दबाव टाकायचा आणि ते काम होत नसेल तर त्यामुळे ती बुमाबुम करायची, ही प्रदीप रामचंदानीची नेहमीची सवय आहे. आपण सगळे पत्रकार लोक सुज्ञ आहात, आपल्याला माहिती आहे की अरुण अशांचा काय ठेका आहे. अरुण अशांची कुठल्या कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे तर पार्टनरशिप फर्मचा कागद का नाही दाखवला, माझा कुठल्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्याच्याबरोबर त्या अकाउंटचे पेपर का नाही दाखवले, जसं मी दाखवले तसं की वेळ आल्यावर दाखवेल. मग ही वेळ कधी येणार आहे
तुम्ही जर का आरोप जर का नावाने करता तर तुम्ही तो आरोप लगेच सिद्ध केला पाहिजे. आम्ही 2 कागद का असेना, मी तुम्हाला क्लिअर दाखवली, हा आरोप मी केलाय, हा सिद्ध करून दाखवलाय. त्यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. कोणाच्या बरोबर कोणी बोललं म्हणून मैत्री होते आणि कोणाच्या बरोबर कोणी बोललं नाही म्हणून त्याची दुश्मनी होते, असं कधी होत नाही. मुळातच त्यांनी जो पायंडा घातला तो विकासाच्या विरुद्ध घातला. मुंह में राम बगल में छुरी, हा प्रकार या प्रदीप रामचंदानीचा आहे. स्वतः मुखात रामाचं नाव घ्यायचं. आज अखंड भारतात नाही, हिंदुस्थानात नाही, अखंड जगामध्ये रामाच्या नावाची चर्चा आहे. पण असे रावणं दहन केलेच पाहिजे. अशा रावणांचा दहनच झाला पाहिजे जे भ्रष्टाचाराला साथ देतात आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. आमची कुठल्या कंपनीबद्दल पार्टनरशिप नाही, मी कुठलाही ठेका घेतलेला नाही, मी कुठल्या ठेकेदाराबरोबर माझा 1 रुपयाचा जरी संबंध अधिकृतपणे ऑफिशियली मला या उल्हासनगरमध्ये दाखवला तर मी राजकारण सोडून देईन. प्रदीप रामचंदानी हे ठणकावून सांगावं आणि दाखवावा. उद्या एक नगरसेवक माझ्याऐवजी त्यांना दुसरा कोणतरी मिळेल. परंतु नुसते बिनबुडाचे आरोप करायचे, कुठला तरी संबंध कोणाबरोबर तरी लावायचा, आपल्या नावाची चर्चा करायची, एवढ्या मोठ्या पदावर असताना चांगल्या पार्टीला बदनाम करायचं आणि स्वतःच्या मुलाच्यावर पांघरून टाकण्याकरता संपूर्ण बीजेपी पक्षाच्या नगरसेवकांना वेठीस धरायचं, हे काम त्यांनी केलेलं, हे त्यांना न शोभणार आहे, अशोभनीय काम प्रदीप रामचंदानी केलेलं आहे. प्रदीप रामचंदानी माझ्यावर वैयक्तिक आरोप लावले म्हणून मी त्याचं नाव घेऊन बोलतोय. मी कुठल्या गाडीतनं, कुठल्या मोटरसायकलवरनं, कोणाच्या मागणं बसून आला, कोणाच्या कोपऱ्यात उभा राहतो, शर्टाची 2 बटणं वरती उघडे ठेवतो, आम्ही असं काय बोलत नाही. आपण रोक ठोक, थेट सवाल थेट जवाब. माझा प्रदीप रामचंदानीला एक प्रश्न आहे की तुझा मुलगा त्या महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी करतो तर तुझा त्याच्याशी संबंध नाही का? एका घरामध्ये राहून तुम्ही दोघं बाप बेटे राहतात तर त्या ठेकेदाराशी तुमचा संबंध नाही का? तुमचा मुलगा तुमचं नाव लावतो, त्या नाव लावण्यामध्ये प्रदीप नाव लावतो. मग आपला मुलगा स्वतः ठेकेदारी करत असताना त्या मुलाचं भविष्य कसं चांगलं होईल, त्यालाच सगळी कामं कशी मिळतील, त्यालाच कसं आपल्याला पुढे करता येईल आणि वरिष्ठ नेत्याचं नाव घेऊन लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल, हे काम दाखवण्याचं कृत्य, हे घाणेरडं कृत्य हे आजच्या दिवशी प्रदीप रामचंदानी केलेलं आहे. ही वैयक्तिक, मी आज तुम्हाला पत्रकार मित्रांना बोलवलंय त्याचं कारण असं की त्यांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप केलेले आहेत. पक्षाच्या वतीने आरोप केले असते तर मी पण सगळ्या पक्षाच्या लोकांना माझ्या बसवलं असतं. आज शिवसेना पक्ष हा विकासाच्या कामाने आहेत. आदरणीय मुख्यमंत्री टीकेला उत्तर पण कामाने येतात. होय, जे निविदा प्रक्रिया झाली त्या निविदा प्रक्रियाचं काम 23 तारखेपासून आम्ही सुरुवात करणार आहोत या उल्हासनगर शहरामध्ये. 23 तारीख ते 27 तारीख हा आमचा सप्ताह. बाळासाहेब ठाकरे साहेब, आमचे दैवत, हिंदू हृदय सम्राट यांची जयंती ते धर्मवीर आनंदगे साहेब यांची जयंतीपर्यंत हे जेवढी पण कामं मूलभूत सुविधेचे आलेत त्यांचे भूमिपूजन आम्ही करणार आहोत आणि लोकांना विकास दाखवून देणार आहोत. प्रदीप रामचंदानीच्या घाणेरड्या गोष्टीमध्ये लोकांना रस नाही, लोकांना रस आहे तो विकासाच्या कामामध्ये. आज सगळ्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये काम होणार आहे. त्या लोकांना ह्या प्रक्रिया पूर्ण करून काम कधी होईल याची चातकतेप्रमाणे वाट बघतायत. जसा पावसाची वाट चातक पक्षी बघतो त्या पद्धतीने बघतायत. परंतु हे काम होऊ नये, हे काम निकृष्ट दर्जाचं व्हावं. होय, निकृष्ट दर्जाचं व्हावं, कारण प्रदीप रामचंदानी निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत, त्याचे पुरावे आहेत. माझ्याकडे अजूनही पुरावे ऑन द वे आहेत. तुम्ही आलात, मला 2-10 मिनिटांनी 15 मिनिटांनी आलात तर मी तो पुरावा पण तुमच्याकडे पाठवीन. ऑन द वे आहेत. पण मी असं म्हणणार नाही की वेळ आल्यावर देईन, लगेच ताबडतोब देईन. त्यामुळे हे जे काय आरोप त्यांनी केलेले आहेत हे सरळ सरळ बिनबुडाचे आरोप असून आपल्या कंपनीला, स्वतःच्या कंपनीला, स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे, स्वतःचा दर्जा नसताना, निकृष्ट दर्जाचं काम करीत असताना आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं याकरता केलेली ही खटाटोप होती, बाकी अजून काही नाही. तुम्ही आता जो आरोप केला की वाहन चालकांचा पेमेंट प्रदीप रामचंदानीचं काही 36 लाखाचं पेंडिंग आहे,
तो म्हणजे जे देयक असतं शासकीय नियमाप्रमाणे पगार देत नव्हता, वेतन देत नव्हता. तर त्याचप्रमाणे तुमची जी जेरी डेव्हिड यांची एक युनियन आहे घनकचरा व्यवस्थापन करणारी कोणार्कची, तिथेही अशा प्रकारे पगार दिला जात नाही. तर त्याविषयी पण तुम्ही काय बोलणार का? मुळात कुठलीही संघटना, कुठलीही कामगार संघटना ही कामगारांच्याच बाजूने असते. आपण ज्या जेरी डेव्हिडचं नाव घेतलं तर ती संघटना आणि ते कामगार पक्ष आणि ती कंपनी त्यांनी या बाबतीमध्ये मला अजून काही सांगितलं नाही. आपण जर का मला त्या बाबतीमध्ये काही जर का पुरावे दिल्यास मी त्या कामगारांना घेऊन कंपनी प्रशासनाला 100% जाब विचारीन. कारण आम्ही कोणालाही, मग तो कोणी असो, त्याला आम्ही पाठीची घालणार नाही. मुद्दा हा आहे की भ्रष्टाचाराला बढावा देतो कोण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो कोण. की भ्रष्टाचाराला बढावा देतो कोण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो कोण. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहतो कारण आमचं कोणाबरोबर लागे बांधेच नाही, कोणाबरोबर आमची युती, कोणाबरोबर आमची पार्टनरशिप नाही, कोणाबरोबर आमचा धंदा नाही आणि आमचा जोडधंदा कोणाबरोबरही चालला नाही. माझं जे काम आहे, मी व्यावसायिक बिल्डर आहे, ठाण्याला माझं ऑफिस आहे. प्रदीप रामचंद्रांनी सांगितले की मी दिवसभर उल्हासनगरमध्ये असतो. त्यांनी मला सांगून दाखवावं. आपण सगळे पत्रकार लोकांनी मला मगापासून फोन करतात. मी जेव्हाही तुम्ही मला फोन करतात तेव्हा तुम्ही मला विचारतात की भाऊ ठाण्यावरनं कधी येणार. मग हे त्याला माहीत नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त आरोप करायचे आणि आरोप करून मी कसा बरोबर आणि बाकीचा कसा चुकीचा आहे. त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यामुळे खरा भ्रष्टाचारी, खरा आरोपी कोण आहे हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. आजची पत्रकार परिषद त्यांनी रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सांगण्यावरनं केली आहे असं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल रवींद्र चव्हाण साहेब, मला असं वाटत नाही की एवढ्या एका त्यांच्याकडे PWD सारखं मोठं डिपार्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आहे, एवढी मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. ते पालकमंत्री आहेत स्वतः. तर एका छोट्याशा ह्या कॉन्ट्रॅक्टच्या मुद्द्यावर ते भारतीय जनता पार्टीला पत्रकार परिषद घ्या असं बोलतील असं मला वाटत नाही. कारण का हा ठेकेदार कम अध्यक्ष असल्यामुळे आपली पोळी भाजून घेण्याकरता त्यांनी जर का साहेबांचं नाव घेतलं असेल तर मला माहित नाही. त्यांनी आजच्या कार्यक्रमात म्हणजे पत्रकार परिषदमध्ये इक्विपमेंट्स नावाची एक कंपनी आहे, ती रेडीमिक्स प्लांट्स पुरवते, RMC प्लांट्स. तर त्याच्याबद्दल त्यांनी असं स्टेटमेंट केलं की प्रेम झा जी झापी कंपनी चालवतात त्या कंपनीकडे जो प्लांट आहे तो त्यांच्या एकट्याच्या नावावर नसून तो जॉईंट व्हेंचरमध्ये आहे. असं असताना त्यांनी कागदपत्रामध्ये त्याच्यात काही बनावट कागदपत्र सादर करून ती निविदा मिळवली आहे. आता महापालिकेमध्ये जसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री साहेब पण तुमचेच आहेत, तेच नगर विकास मंत्री आहेत, आयुक्त अजित शेख बद्दल तुमचं उठणं बसणं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर ह्या ठेकेदाराने बनावट कागदपत्र सादर केले असतील तर तो क्वालिफाय कसा झाला? त्याची चौकशी करावी. बनावट कागदपत्र दिले असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. नाही, हे काम तुमचं आहे ना, तुम्ही सत्तेत आहे ना, दुसरं कोण करणार आहे? बघा, सत्तेमध्ये असल्यामुळे ही जी प्रक्रिया जी बरोबर आहे का चुकीची आहे याचे पुरावे जर का समोर असतील तर त्या आयुक्त साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी. त्याला पण काळ्या यादीत घालावं, त्याचे पण काय असेल ते डिपॉझिट जप्त करावं. मुळात अरुण आशांचा कशाशी संबंध आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही आणि ते मिळून शेल कंपनी चालवतात असा त्यांचा आरोप आहे. मी काय म्हणतो की कुठली कंपनी, कुठली भागीदारी संस्थेचं काहीतरी पेपर, बँकेचं अकाउंट काहीतरी दाखवा ना. तुम्ही उद्या सांगाल की अदानी अंबानी बरोबर पार्टनरशिप आहे, बोलून होत नाही ना. पुरावे द्या ना. शेल कंपनी आहे, तुम्ही नेटवर जा बघा, रजिस्टर ऑफ कंपनीमध्ये किती पार्टनर आहेत असेल तर लगेच दाखवा. मग लगेच तिकडे स्क्रीनशॉट दाखवा तुम्ही पत्रकारांना. हे आरोप आहेत, आरोप सिद्ध करावे लागतात. पार्टनरशिप कंपनीमध्ये पार्टनरची सही असते, पार्टनरचा पत्ता असतो, पार्टनरचं पॅन कार्ड असतं, पार्टनरचं आधार कार्ड असतं, बँकेमध्ये अकाउंट असतं, अकाउंटमध्ये दोघांच्या सह्या असतात. एक तर पुरावा द्या. नुसतं आपण त्याचं नाव घ्यायचं स्वतःच्या फायद्यासाठी, कोणातरी मोठ्या माणसाचा आधार घ्यायचा आणि मोठं होण्याचा प्रयत्न प्रदीप रामचंद्रांनी केलेला आहे. अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतरची त्याची धडपड म्हणजे त्याच्यात पक्षातनं लोक बाहेर जात आहेत, इथून सुरुवात आहे.
आणि आज त्यांनी केलेलं कृत्य म्हणजे ह्या उल्हासनगर शहरामध्ये अध्यक्ष म्हणून त्यांचा काय ठसा उमटणार आहे हे येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल। देखिए, उन्होंने कहा है कि 2019 से ये भ्रष्टाचार चालू है। 2019 गया, 20 गया, 21 गया, 22 गया, 23 गया, 24 गया। प्रदीप रामचंदानी ने एक भी उसके बारे में एक भी पत्र, एक भी लेटर, एक भी चिट्ठी, एक भी व्हाट्सएप कॉल अगर किया है तो मुझे दिखाए। प्रदीप रामचंदानी गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे। भ्रष्टाचार सगळ्याच म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे। तुम्ही सत्तेत होता, लोकप्रतिनिधी होता, तुम्ही का आवाज उठवला नाही? आम्ही आवाज उठवण्याच्या अगोदर त्यांनी आवाज उठवला, मगाची फिल्म दाखवली, त्यांची आवाज ऐकली आणि आवाज ऐकल्यानंतर ते कुठे गेले तुम्हाला सगळं माहिती आहे। त्यांनी कुठल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आम्ही आंदोलन, आरोप ह्या भानगडीत पडत नाही। भ्रष्टाचार झालाय, चौकशी करा। भ्रष्टाचार झालाय, त्याचा रिपोर्ट सादर करा। भ्रष्टाचार झालाय, त्याच्यावर कारवाई करा। हे पुरावे, हे खरे, तोंडी बोलणं सगळं खोटं। तुम्ही उद्या कोणाचं नाव घेऊन मोठे व्हायला बघाल, पण तुम्ही उद्या मोठे होऊ शकत नाही। कहीं पे निगाह, कहीं पे निशाणा, त्याचा स्वतःच्या मुलाला काम मिळाला पाहिजे। स्वतःच्या कंपनीसाठी तो धडपड करतोय, त्याला शहराच्या विकासाची काही पडलेली नाहीये। आज हा जो निधी आलेला आहे हा संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये निधी आलेला आहे। संपूर्ण या शहरामधल्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये काम होणार आहे। छोट्या छोट्या नाल्या गल्ल्या समाज मंदिरचं काम होणार आहे आणि हे काम लवकर होऊ नये किंवा झालं तर ते आपल्या पदरात कसं पडावं याकरता चाललेली ही धडपड ही प्रदीप रामचंदानाची ही आजच्या ह्या पत्रकार परिषदेमधनं मी बघितलेली आहे। आमदार कुमार ऐलानी यांनी आज तिथं म्हटलं की बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल त्याचं काम गेल्या 3 वर्षापासून चालू आहे। एकही स्लॅब अजून झालेला नाहीये, झापी कंपनीकडेच ते काम आहे आणि असं असताना ते तुमच्या प्रभागाच्या बाजूलाच आहे, तुमच्या राहत्या कॅम्पमध्ये आहे। असं असताना तुम्ही त्या विषयावर कधी आवाज का नाही उचलला? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं क्रीडांगणाचं काम, त्या कामाची जी निविदा निघाली होती ती 2 टप्प्यात निघाली होती। पत्रकार महोदयांना संपूर्ण माहिती असेल की एक निविदा प्रक्रिया ही मुंबई महानगरपालिका MMRD कडनं त्याचे पैसे येणं बाकी आहे आणि एका कामाची निविदा भेटलेली आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ते काम चालू आहे। रचनाकार मुळेवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि महापालिकेतला एक जेई आहे जो PWDचा सिटी इंजिनियर होऊन बसलाय। अशी परिस्थिती असताना पालिकेत भ्रष्टाचार नाही होणार तर काय होणार? सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री पाठवत का नाही अधिकारी? अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये या अगोदर सुद्धा आम्ही शासनाला कळवलेलं आहे। शासनाच्या माध्यमातून काही अधिकारी पण आपल्याकडे आले। मागे एकच उपायुक्त होते, आता तुम्ही बघितलं उपायुक्त आले। अजून काही अधिकारी येण्याच्या मार्गावर आहेत। प्रशासन प्रशासनाचं काम करतंय, आम्ही शासनाला कळवण्याचं काम करतोय। आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा पण कळवत होतो, आताही आम्ही कळवलेलं आहे आणि मला असं वाटतं की थोड्या दिवसामध्ये महानगरपालिकेमध्ये आपण ज्या ज्या लोकांची कमी सांगितली ती पदं भरण्यात येतील हे आपल्याला दिसेल। शेवटचा प्रश्न, झापीला तुम्ही क्लीन चिट देणार की त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी लेखी मागवणार? मुळात त्या कंपनीने काय भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। आम्ही कुठल्याही कंपनीला पाठीशी घालणार नाही, कुठल्याच कंपनी बरोबर माझी भागीदारी नाही, कुठल्याच कंपनीच्या बरोबर मी काम केलेलं नाही। मी ठेकेदार पद्धतीने काम करत नाही, मी ठेकेदार नाही, माझ्या कुटुंबामध्ये कोणी ठेकेदार नाही। त्यामुळे कंपनी कोणाची आहे, कोण काम करतंय याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही। परंतु ह्या शहरामध्ये आपण केलेल्या प्रश्नाला उत्तर देतो की या शहरामध्ये जो कोणी माणूस भ्रष्टाचार करेल त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही 100% आवाज उठवू आणि त्याच्यावर कारवाई करायलाच लावू। कारवाई करायला लावू। भ्रष्टाचार होत नाही उल्हासनगर। त्यांना काय आधी टाकलं होतं का कंपनीने, त्याला वापस आयुक्तांनी घेतलंय? नाही, ही माहिती तुम्ही आता मला देतायत, याची मी माहिती पुन्हा घेऊन मग मी आपल्याला सांगेन, कारण त्याला काळ्या आधी टाकलेला आहे हा मात्र माझ्याकडे पुरावा आहे।